संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर आल्यानंतर बीडमधील गुन्हेगारीच्या अनेक करुण कहाण्या समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील एका व्यक्तीला खोक्याने मारहाण केली होती. त्याचबरोबर पैशांचा माज दाखवतानाचे देखील त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता या खोक्याने वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं देखील समोर आलंय. वनविभागाने खोक्याच्या शिरूर येथील घराची झाडाझडती घेतली. यावेळी वन्य प्राण्यांचे मांस आढळून आलंय. त्याचबरोबर प्राण्यांची चरबी आणि गांजा देखील आढळून आलाय. याबरोबरच हरिण, काळवीट आणि मोर पकडण्यासाठीच्या जाळ्या देखील आढळून आल्या. वनाधिकाऱ्यांकडून जप्त केलेल्या वस्तू आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येत आहेत. यानंतर पुढची कारवाई देखील करण्यात येणार आहे. या कारवाईबाबत वनाधिकाऱ्यांनी काय माहिती दिली ते पाहूयात. काही प्राण्यांचे अवशेष आढळून लागलेले आहेत. तसेच प्राणी पकडण्यासाठी विविध प्रकारचे जाळे, तसेच काही गोष्टी सत्तूर वगैरे असे काही प्रकार हत्यारं वगैरे सापडलेले आहेत. ते सगळे आम्ही सीज केलेले आहेत. ते पंचनाम्यामध्ये करून आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. आणि जे आम्हाला मांस वगैरे ज्या सापडलेले आहेत त्या वस्तू, ज्या प्राण्यांचे अवशेष जे मिळालेले आहेत ते आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याच्यावरचं पुढे येईल त्यानुसार कारवाई करणार आहोत. तो अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे? सर, आता ते पाठवल्यानंतर तिथून आम्ही लवकरात लवकर तो पाठपुरावा करून अहवाल प्राप्त करून घेणार आहोत. ते अंदाजे किती दिवसापूर्वी प्राण्यांची शिकार केलेली असावी त्यावरून असं निदर्शनात येतं आपल्या? अंदाजे नाही सांगता येणार, कारण ते वाळवलेलं मांस होतं. साधारणतः तरी एक महिनाभरापूर्वीचं असू शकते. परंतु आता ते कोणत्या प्राण्याचे आम्ही आता नाही सांगू शकणार, कारण ते वाळवलेलं मांस असल्यामुळे ते आम्हाला डिफाईन नाही करता येणार की ते कशा प्रकारचं काय. आता धसांचा खास कार्यकर्ता असणाऱ्या या खोक्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.